डिअर फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. विद्यार्थी मित्रांनो, औषध निर्माणशास्त्र जगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो इन दिस व्हिडिओ वी विल सी द प्रिवियस क्वेश्चन पेपर ऑफ फार्मासिस्ट एग्जाम, particularly question paper of ZP. Okay, so if you see the previous question paper, जर तुम्ही जुने प्रश्नपत्रिका पाहिल्या गेल्या 10 वर्षातल्या, तर बरेचसे प्रश्न हे वारंवार रिपीट होतात. त्याला आपण काय म्हणतो, FAQs, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. ओके, तर झडपी नांदेड, ओके, जिल्हा परिषद आरोग्य भरती पद औषध निर्माता यासाठी जे झालेली एक्झाम आहे 2015 साली, ओके, त्याचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत. पर्टिक्युलरली टेक्निकल क्वेश्चन्स, तांत्रिक प्रश्न जे की फार्मसी सिलेबसवर डिपेंड आहेत. ओके, सो लेट अस बिगिन. क्वेश्चन नंबर 61. ओके, कारण की पहिले जे 60 प्रश्न असतात ते नॉन टेक्निकल आहेत. 61 to 100 हे टेक्निकल क्वेश्चन की जे आपले कोर सब्जेक्ट फार्मसीवर आधारित असतात. 61. लोजेंजेस आर सॉलिड डोसेज फॉर्म इंटेंडेड फॉर. ओके, ऑप्शन 1 फास्टर ॲक्शन, ऑप्शन 2 स्लो डिझोल्युशन, ऑप्शन 3 स्लो डिसइंटिग्रेट, ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. ओके, लोजेंजेस काय आहेत? लोजेंजेस आर द सॉलिड मेडिकामेंट्स. ओके, सॉलिड सबस्टन्सेस, सॉलिड डोसेज फॉर्म विच कंटेन मेडिकामेंट, okay, which is used to cure the different disease conditions. Okay, so best example of lozenges is strepsil. Okay, strepsil जे आपण जनरली खोकला आल्यानंतर किंवा घशामध्ये ज्यावेळेस तडतड करतोय त्यावेळेस आपण स्ट्रेप्सिल यूज करतो. ओके, स्ट्रेप्सिलमध्ये मेडिकामेंट पण असतं. ओके, ज्याच्यामुळे कप डिक्रीज होतो थोड्या प्रमाणात. ओके, सो दे आर गिवन बाय द ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, दे आर केप्ट इन माउथ. ओके, सो द मेन पर्पज ऑफ दिस लोजेंजेस इज to release the content or release the medicament slowly. Okay, so correct answer is slow dissolution. Okay, slowly dissolve the जे ड्रग आहे ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट अलॉंग विथ एक्सिपिएंट तो स्लोली डिझॉल्व झाला पाहिजे माउथमध्ये. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज स्लो डिझोल्युशन. ओके, लोजेंजेस आर सॉलिड डोसेज फॉर्म, दे आर इंटेंडेड फॉर द स्लो डिझोल्युशन, नॉट slow disintegrate. Okay, disintegration is different from the dissolution. Okay, so dissolution is the correct one. 62. 1 milligram is equivalent to 1 milligram म्हणजे किती? Okay, option 1 1 gram is equivalent to 1 gram is equivalent to option 1 100 milligram, option 2 64.78 milligram, option 3 50 milligram, option 4 none of the above. Okay, 1 gram is equivalent to किती असते? 1 ग्राम इज इक्वल टू 1000 मिलीग्राम. ओके, अँड 1 ग्राम इज इक्वल टू 10 to the power minus 6 मायक्रोग्राम. ओके, सो 1 milligram is equivalent to 1000, so 1 gram is equivalent to 1000 milligram. So here is no option which mentions the 1000 milligram, so therefore correct answer is none of the above. Ampoules generally contain, okay, single dose parental product, multiple dose parental product, 2 or 3 dose, none of the above. Okay, so generally ampoules are single dose parental product. Okay, the ampoules contain the medicament or the active drug which is present in a small glass vial or a plastic vial, okay, which is hermetically sealed, completely sterilized one. Okay, so ampoules they are contain the solid or liquid medicament. त्याच्यामध्ये solid किंवा liquid form मध्ये drug present असते. Okay, so mainly it is used for the as a injectable. Okay, injectable आपण इंजेक्शन देण्यासाठी ampule मधला जे substance आहे ड्रग आहे ते यूज करतो. So correct answer of this question, so ampule it is a single dose parental product. ampule जे आहे ते single dose parental product असतात. Okay, so this question is from pharmaceutic subject. हा क्वेश्चन आहे तो pharmaceutic subjectचा आहे. Then 64. Surgical dressings are sterilized by option 1 dry heat sterilization, option 2 gaseous sterilization, option 3 radiation sterilization, option 4 none of the above. Okay, सर्जिकल ड्रेसिंग्स म्हणजे काय? जे की वुंड झाल्यानंतर, एखादी जखम झाल्यानंतर, ओके, जखमला त्या ठिकाणी आपण कॉटन यूज करतो किंवा एखादं कॉटनचं बँडेज किंवा गॉज, ओके, ते आपण ड्रेसिंगला कव्हर करण्यासाठी, नाही वुंडला कव्हर करण्यासाठी आपण ते यूज करतो. ओके, तर सर्जिकल ड्रेसिंग्स आपण कसे स्टरलाइज करतो? ओके, जनरली सर्जिकल ड्रेसिंग मीन्स कॉटन और गॉज और अ बँडेज. ओके, सो
The surgical dressings are sterilized by the moist heat sterilization, and example of that instrument is autoclave. Okay, generally आपण autoclave यूज करतो. तर ड्राय हीट स्टरलायझेशन चुकीचा ऑप्शन आहे, गॅसी स्टरलायझेशन पण चुकीचं आहे, रेडिएशन स्टरलायझेशन पण चुकीचं आहे. ओके, सर ऑप्शन डू नॉट कंटेन द autoclave or moist heat sterilization. Therefore, the correct answer of this question, surgical dressings, is none of the above. Okay, because surgical dressings are sterilized by the autoclave. Okay. So generally, what are the temperature conditions maintained and time required for autoclave? Okay, this you always keep in mind. Okay, so generally temperature used for autoclave is 121 degrees Celsius and time required is 20 minutes, and generally pressure used is 15 lbps. Okay, so you should always remember these parameters. And the main principle of autoclave is denaturation of proteins of bacteria takes place because of moist heat. ओके, द बेस्ट टेक्निक असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, विच इज द बेस्ट टेक्निक फॉर स्टरलायझेशन. स्टरलायझेशनसाठी कुठलं टेक्निक ही सगळ्यात चांगलं आहे? ओके, द आन्सर इज ऑटोक्लेव, नो डाऊट. ओके, कारण की ऑटोक्लेवमध्ये मॉइस्ट हीट यूज होते आणि ते हायली इफिशियंट आहे. ओके, बिकॉज वाय इट इज मोर इफिशियंट? बिकॉज द इट कंटेन्स water is converted into steam or vapors. That steam is highly powerful. Steam penetrate in the wall of bacteria. ओके, अँड ऑल्सो इन द इंडोटॉक्झिन्स. स्टीममध्ये जी कॅपॅसिटी आहे की जी बॅक्टेरियाच्या सेलवॉलमध्ये घुसते आणि बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करते, त्यामुळे मॉइस्ट हीट स्टरलायझेशन ही स्टरलायझेशनची सर्वात जास्त इफेक्टिव्ह मेथड आहे. स्टरलायझेशन मीन्स मेकिंग एनी ऑब्जेक्ट फ्री फ्रॉम एनी टाईप ऑफ कॉन्टॅमिनेशन, एनी टाईप ऑफ बॅक्टेरिया और व्हायरस और एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, द व्हायरुलन्स इज द टर्म यूज्ड फॉर. व्हायरुलन्स म्हणजे काय? 1. कॅपॅसिटी ऑफ मायक्रोब टू इन्व्हेड द बॉडी. Option 2, capacity of the body to resist against the infection. Option 3, radiation sterilization. Option 4, diffusion of toxin to diffuse in a culture media. Okay, तो virulence शब्दाची डेफिनेशन आहे ते ऑप्शन 1 करेक्ट आहे. द कॅपॅसिटी ऑफ मायक्रोब टू इन्व्हेड द बॉडी. ओके, राईट आन्सर इज कॅपॅसिटी ऑफ मायक्रोब टू इन्व्हेड द बॉडी. ओके, त्याला आपण व्हायरुलन्स असं म्हणतो, जे की मायक्रो ऑर्गॅनिझमची एखाद्या बॉडीवर अटॅक करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला व्हायरुलन्स असं म्हणतात. 66. Baking soda is a common name for. So this is very simple question. Okay, this is question for inorganic chemistry, but actually in 5th standard, in 8th standard already you have studied. ओके, जे खाण्याचा सोडा आहे त्याला आपण केमिकली काय म्हणतो? ओके, ऑप्शन 1 सोडियम कार्बोनेट, ऑप्शन 2 सोडियम बायकार्बोनेट, ऑप्शन 3 पोटॅशियम कार्बोनेट, ऑप्शन 4 सोडियम सिट्रेट. ओके, सो करेक्ट आन्सर इज सोडियम बायकार्बोनेट. खाण्याच्या सोड्याला आपण काय म्हणतो? सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट त्याचा जो फॉर्म्युला आहे तो NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. क्वेश्चन नंबर 67. मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज कॉमन नेम फॉर. सो दिस इज FAQ, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. वारंवार विचारलेला प्रश्न आहे हा. खूप वेळेस साऱ्या एक्झाममध्ये, जिल्हा परिषदची असेल, तुमची ESIC असेल, कुठलीही तुम्ही फार्मसी ऑफिसरची एक्झाम घ्या, भरपूर वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा क्वेश्चन आहे. जर तुम्ही ब्लॉक अँड रॉच किंवा ढाके अँड टिप्पणीस बुक वाचला असेल तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया दिलेला आहे. ओके, सो ऑप्शन 1 सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, ऑप्शन 2 सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड, ऑप्शन 3 सस्पेन्शन ऑफ मॅग्नेशियम कार्बोनेट, ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. ओके, मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, सो इट इज अ मिनरल. हे जे आहे ते मिनरल, इट इज ऑप्टेन फ्रॉम द नेचर. MgOH2 दॅट इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, त्यालाच आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतो. ओके, सो इट इज अ प्रिव्हियसली व्हेरी फेमस ड्रग. ओके, ॲज इट इज यूज ॲज अँटॅसिड अँड लक्झेटिव्ह. ओके, याचे 2 युजेस आहेत. अँटॅसिड म्हणून पण आपण यूज करतो बिकॉज इट हॅविंग द कॅपॅसिटी टू न्यूट्रलाइज द ॲसिड ॲज इट कंटेन द हायड्रॉक्सी ग्रुप. हायड्रॉक्सी ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे ॲसिडला न्यूट्रलाइज करण्याची कॅपॅसिटी मिल्क ऑफ मॅग्नेशियामध्ये आहे. आणि पॉईंट नंबर 2, इट इज यूज ॲज अ लक्झेटिव्ह म्हणून पण आपण यूज करतो टू सॉफन द टूल टू इन्क्रीज द बॉवेल मुवमेंट्स. ओके, so correct answer of milk of magnesia is suspension of magnesium hydroxide. Then question number 68. Calamine is A. Option 1 zinc oxide, option 2 zinc oxide with traces of manganese oxide, option 3 zinc oxide with traces of ferric oxide, option 4 zinc carbonate. Okay, so this is again question of inorganic chemistry. हा पण inorganic chemistry चाच क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन आहे. कॅलामाइन काय आहे? सो इट इज ऑल्सो द मिनरल. इट कंटेन केमिकली झिंक ऑक्साइड ZnO प्लस ट्रेसेस ऑफ फेरिक ऑक्साइड.
ओके, झिंक ऑक्साईड प्लस फेरिक ऑक्साईड त्याच्यामध्ये असतं. सो करेक्ट आन्सर ऑफ कॅलामाइन इज ऑप्शन 3, झिंक ऑक्साईड विथ ट्रेसेस ऑफ फेरिक ऑक्साईड. ओके, सो व्हॉट इज यूज ऑफ दिस कॅलामाइन? इट इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ स्किन ॲलर्जी ऑर हायपर सेन्सिटिव्हिटी. ओके, त्वचा जर खाजत असेल, ओके, पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये कॅलामाइनचं लोशन हे दिलं जातं. ओके, त्वचेवर लावण्यासाठी. क्वेश्चन नंबर 69, युसॉल इज ए सोल्युशन ऑफ. तुम्ही करेक्ट वाचलेलं आहे. दिस इज नॉट युजिनॉल. युजिनॉल नाही, लक्षात ठेवा, ते युसॉल आहे, EUSOL. ओके, सो नाउ डेज इट इज नॉट युज्ड, इट इज आउट ऑफ डेट. ओके, बट इट इज प्रिव्हियसली युज्ड. जुन्या काळामध्ये भरपूर प्रमाणात हे युसॉल यूज व्हायचं. ओके, सो दिस युसॉल इट इज युज्ड ॲज अँटीबॅक्टेरियल अँड अँटीसेप्टिक. ओके, previously it is used as antibacterial and antiseptic. So what is the content of this solution? Okay, so option 1, 1.25% weight by volume of boric acid. Option 2, 1.25% weight by volume of boric acid and 1.25% of weight by volume of chlorinated lime. Option 3, 1.25% weight by volume of chlorinated lime. Option 4, none of the above. Okay, so this Usol, it contains the boric acid plus क्लोरिनेटेड लाईम. युसॉलमध्ये काय प्रेझेंट असते? बोरिक ॲसिड आहे आणि क्लोरिनेटेड लाईम प्रेझेंट आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 2. इट कंटेन 1.25% ऑफ बोरिक ॲसिड अँड 1.25% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ क्लोरिनेटेड लाईम. क्वेश्चन 70, विच वन ऑफ देज इज अँटीइमेटिक एजंट? खालीलपैकी कुठली ड्रग ही अँटीइमेटिक एजंट आहे? ओके, सो ऑप्शन 1 अमोनियम क्लोराइड, ऑप्शन 2 अपोमॉर्फिन, ऑप्शन 3 डायमिन हायड्रोनेट, ऑप्शन 3 डायफिनॉक्झिलेट. ओके, सो अमोनियम क्लोराइड इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ कफ. ऑप्शन 1 जो आहे तो कफच्या ट्रीटमेंटमध्ये आपण अमोनियम क्लोराइड यूज करतो. ऑप्शन 2 अपोमॉर्फिन, दिस अपोमॉर्फिन इज नॉट यूज्ड ॲज अँटीइमेटिक, इट इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन डिसीज. डायमिन हायड्रोनेट इट इज यूज्ड ॲज अ अँटीइमेटिक. डायमिन हायड्रोनेट आपण अँटीइमेटिक म्हणून यूज करतो ट्रीटमेंट ऑफ नॉसिया अँड वॉमिटिंग. ओके, आणि जो फोर्थ ऑप्शन आहे डायफिनॉक्झिलेट, इट इज ओपिओइड अनालॉग विच इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया. डायफिनॉक्झिलेट आपण डायरियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतो. सो करेक्ट आन्सर हिअर इज डायमिन हायड्रोनेट, that is used in as a antiemetic agent. Okay, diamine hydrogenate, it is a combination of two drugs. It contains theophylline plus diphenhydramine. Okay, बीट कंटेन्स. ओके, तर बीट जनरली तुम्हाला माहिती आहे बाजारामध्ये जे रेड कलरचे जे बीट भेटतं की जे कंदमुळं एक प्रकारचं. ओके, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? ऑप्शन 1 शुक्रोज, ऑप्शन 2 लॅक्टोज, ऑप्शन 3 मॅल्टोज, ऑप्शन 4 रॅफिनोज. ओके, सो करेक्ट आन्सर बीट कंटेन्स द शुक्रोज. शुक्रोज नावाची शुगर बीटमध्ये प्रेझेंट असते. सो इट इज द हायेस्ट आफ्टर द शुगर केन. ओके, साखर जी आहे आपले म्हणजे ऊस. ओके, शुगर केन नंतर सगळ्यात हायेस्ट, सगळ्यात जास्त शुगरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे नॅचरली ते बीटमध्ये प्रेझेंट असते. ओके, सो बीट कंटेन्स द सुक्रोज. 72 शतावरी इज कॉमन नेम फॉर. ओके, सो अगेन इट इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन ऑफ फार्माकोग्नसी. डायरेक्टली तुम्हाला शतावरीचं जे आहे बॉटनिकल नेम विचारलेलं आहे. ऑप्शन 1 ॲस्पॅरॅगस रेसिमोसस, ऑप्शन 2 बायकोपा मोनेरी, ऑप्शन 3 सेंटेला ॲसियाटिका, ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. ओके, ॲस्पॅरॅगस रेसिमोसस इज द बॉटनिकल नेम ऑफ शतावरी. शतावरी किंवा शतमुळी ज्याला आपण म्हणतो. शतावरीचे जे रूट्स आहेत ते यूज केले जातात ॲज अ गॅलॅक्टोगॉज. ओके, लॅक्टेटिंग मदरमध्ये दूध प्रोडक्शन किंवा मिल्क प्रोडक्शन इन्क्रीज करण्यासाठी शतावरी यूज केली जाते. त्याचं बॉटनिकल नेम आहे ॲस्पॅरॅगस रेसिमोसस. ओके, बायकोपा मोनेरी म्हणजे ब्रह्मी. ओके, त्याचं कॉमन नेम आहे ब्रह्मी. आणि सेंटेला ॲसियाटिका म्हणजे जलब्रह्मी. आता ब्रह्मीचे दोन प्रकार, बायकोपा मोनेरा म्हणजे ब्रह्मी, सेंटेलिका ॲसियाटिका म्हणजे जलब्रह्मी. ओके, सो करेक्ट आन्सर ऑप्शन 1 ॲस्पॅरॅगस रेसिमोसस. क्वेश्चन नंबर 73 कॉड लिव्हर ऑइल इज न्यूट्रिटिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ. कॉड लिव्हर ऑइल जे आहे ते न्यूट्रिटिव्ह आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप आहे. कॉड इज अ काइंड ऑफ फिश. ओके, एक प्रकारचा हा समुद्रात सापडणारा मासा आहे. ओके, की ज्याच्या लिव्हरचं ऑइल ही हायली युजफुल आहे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये, जसं की जॉईंट पेन असेल, गुडघे दुखत असतील. ओके, किंवा अजून दुसरे भरपूर डिसीज कंडिशनमध्ये आपण ते यूज करतो. ओके, सो कॉड लिव्हर ऑइल इज न्यूट्रिटिव्ह ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ऑप्शन 1 व्हिटॅमिन ए, ऑप्शन 2 व्हिटॅमिन ए अँड डी, ऑप्शन 3 व्हिटॅमिन ए अँड ई, ऑप्शन 4 व्हिटॅमिन ई. सो करेक्ट आन्सर कॉड लिव्हर ऑइल इज रिच ऑफ व्हिटॅमिन ए अँड व्हिटॅमिन डी. त्याच्यामध्ये अ जीवनसत्व आणि ड जीवनसत्व दोन्हीही भरपूर प्रमाणात प्रेझेंट असतात. त्यामुळे जॉईंट पेन असेल, ऑस्टिओ अर्थरायटिस असेल, तशा कंडिशनमध्ये आपण कॉड लिव्हर ऑइल यूज करतो. खूप युजफुल आहे. Question number 74. The word cell was first introduced by option 1 Robert Hooke, option 2 Robert Brown,
ऑप्शन 3 अलेक्झांडर फ्लेमिंग, ऑप्शन 4 रॉबर्ट कोच. ओके, शेल शब्द, शेल म्हणजे पेशी, पहिल्यांदा कोणी सांगितला, कुठल्या सायंटिस्टने शेल शब्द ही टर्म कॉइन केलेली आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 1, दॅट इज रॉबर्ट हुक. ओके, रॉबर्ट हुक इज द सायंटिस्ट who coined the term cell. Okay, so firstly he observed the cork under the microscope. Okay, जे एक रबरापासलं जो कॉर्क असतो, एका व्हाईलचं जे वरचं झाकण बटन असतं, ओके, ते त्यानं ऑब्झर्व केलं मायक्रोस्कोपच्या खाली आणि त्याला जे पहिल्यांदा सेल दिसली, ओके, त्याने टर्म कॉइन केली सेल. ओके, देन रॉबर्ट ब्राउन. ओके, सो रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड द न्यूक्लियस. रॉबर्ट ब्राउनचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते वेगळं आहे, त्याने न्यूक्लियस डिस्कवर केला. रॉबर्ट कोच इज डिस्कवर्ड द मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस, ज्याच्यामुळे TB होतो, तो मायक्रो ऑर्गॅनिझम रॉबर्ट कोचने डिस्कवर केला. आणि सर अलेक्झांडर फ्लेमिंग, तर हे तर वर्ल्ड फेमस आहेत, सर्वांना माहीत आहेत. सर अलेक्झांडर फ्लेमिंग डिस्कवर्ड द अँटीबायोटिक्स पेनिसिलिन. ओके, सो फ्रॉम फंगाय. सो करेक्ट आन्सर, द वर्ड सेल वॉज फर्स्ट टाइम कॉइन्ड बाय द सायंटिस्ट रॉबर्ट हुक, HOOK. सो डू नॉट कन्फ्यूज बिटवीन द रॉबर्ट ब्राउन, रॉबर्ट कोच. ओके, सो रॉबर्ट हुक coined the term cell. Okay, the Robert Brown's contribution is different, and Robert Koch he discovered the tuberculosis bacteria, and Robert Brown discovered the nucleus. Okay, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन वेगळे, हे लक्षात ठेवा. तो करेक्ट आन्सर, द सेल वॉज कॉइन्ड बाय रॉबर्ट हुक. 75 ब्लड इज सप्लाइड टू हार्ट थ्रू. ओके, हृदयाला ब्लड सप्लाय कुठल्या आर्टरीने होतो. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन ऑफ ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ओके, फर्स्ट इयर B.Pharm. ऑप्शन 1 कॅरोटिड आर्टरी, ऑप्शन 2 करोनरी आर्टरी, ऑप्शन 3 सबलिंग्युअल आर्टरी, ऑप्शन 4 पल्मोनरी आर्टरी. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 2 करोनरी आर्टरी. हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या आर्टरीला आपण करोनरी आर्टरी असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 76, द पेरिटोनियम इज ए. पेरिटोनियम म्हणजे काय? ऑप्शन 1 आउटर कव्हरिंग ऑफ एलिमेंटरी ट्रॅक इन द अब्डॉमिनन, ऑप्शन 2 आउटर कव्हरिंग ऑफ थोरॅक्स, ऑप्शन 3 इनर कव्हरिंग ऑफ रेक्टम, ऑप्शन 4 नन ऑफ द अबव. ओके, सो पेरिटोनियम म्हणजे जे आपले अब्डॉमिननची कव्हरिंग आहे. ओके, पोट आणि जो एरिया आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 1, दॅट इज आउटर कव्हरिंग ऑफ एलिमेंटरी ट्रॅक इन द अब्डॉमिन. अब्डॉमिनची जी कव्हरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? पेरिटोनियम. 77 व्हाजायनल स्पॉन्ज मीन्स ऑफ फॅमिली प्लॅनिंग बिलॉंग टू. ओके, व्हाजायनल स्पॉन्ज हे टेक्निक फॅमिली प्लॅनिंगचं कुठल्या प्रकारामध्ये येते? ऑप्शन 1 फिजिकल मेथड, ऑप्शन 2 केमिकल मेथड, ऑप्शन 3 हार्मोनल मेथड, ऑप्शन 4 नन ऑफ द अबव. ओके, हार्मोनल मेथड तर नाही आहे, कारण इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचे डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये यूज केलेले नाही आहेत. ओके, सो करेक्ट आन्सर इज इट इज अ फिजिकल मेथड. ओके, कॉपर टी पण त्याच्यामध्ये यूज केली जाते, ती पण फिजिकल मेथडमध्ये येते. ओके, सो करेक्ट आन्सर ऑप्शन 1 फिजिकल मेथड. 78 मॉन्टॉक्स टेस्ट इज यूज्ड फॉर. ऑप्शन 1 डिप्थेरिया, त्याला मराठीमध्ये आपण घटसर्प म्हणतो, ऑप्शन 2 ट्युबरक्लॉसिस शेरोक, ऑप्शन 3 टायफॉइड, ऑप्शन 4 लेप्रसी. ओके, सो मॉन्टॉक्स टेस्ट इट इज यूज्ड फॉर द ट्युबरक्लॉसिस. इट इज ऑल्सो नोन ॲज अ ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट, त्याला आपण ट्युबरक्युलिन स्किन टेस्ट असं पण म्हणतो. टायफॉइडसाठी आपण विडॉल टेस्ट यूज करतो. क्वेश्चन नंबर 79 लेप्रेसी मेनली अफेक्ट. ओके, लेप्रेसीमध्ये कुठले पार्ट बॉडीचे अफेक्ट होतात? ऑप्शन ए नर्व्स अँड स्किन, ऑप्शन 2 मसल अँड बोन्स, ऑप्शन 3 टेस्ट्स अँड आईज, ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबव. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ द अबव. लेप्रेसीमध्ये नर्व, स्किन, मसल, बोन, आईज या सगळ्यांवर इफेक्ट होतो. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ द अबव. 80 इलिक्झर्स आर. इलिक्झर काय असतात? ऑप्शन 1 अल्कोहोलिक सोल्युशन, ऑप्शन 2 हायड्रो अल्कोहोलिक सोल्युशन, ऑप्शन 3 ॲक्वेस सोल्युशन, ऑप्शन 4 नन ऑफ द अबव. सो इलिक्झर दिस इज व्हेरी बेसिक डेफिनेशन ऑफ फर्स्ट इयर फार्मास्युटिक्स. ओके, फार्मास्युटिक्स जे आहे RM मेहतामध्ये तुम्हाला ही डेफिनेशन भेटेल. ओके, त्यामुळे तुमचं बेसिक क्लिअर असणं हे पण महत्त्वाचं आहे. सो Elixirs are option 2 is the right one, that is a hydroalcoholic solution, or generally they are sweetened hydroalcoholic solutions. 61 the label Sequel before use is indicated on the mixture containing option 1 soluble medicament, option 2 potent medicament, option 3 diffusible medicament, option 4 miscible liquid. Okay, so generally आपण जे सेक्वेल बिफोर यूज आहे
हे जे लेबल आहे ते कशावर असतं, सस्पेन्शन आणि इमल्शन. का सस्पेन्शनमध्ये सॉलिड पार्टिकल असतात जे की शटल डाऊन होतात आणि इमल्शनमध्ये ऑइल आणि वॉटर 2 फेजेस असतात, त्या सेपरेट होऊ शकतात. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करतो, सेक वेल बिफोर यूज त्या ठिकाणी दिलेलं असतं लेबलवर. आपण घेण्याच्या अगोदर सेक करतो, एक प्रॉपरली मिक्स करून ते घेतो. ओके, किंवा त्या हलवून आपण त्याला एकत्र. ओके, तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ओके ते आहे डिफ्युजिबल मेडिकामेंट. कारण काय होतं, सस्पेन्शन इमल्शनमध्ये जे सस्पेन्शनमध्ये सॉलिड पार्टिकल जे आहेत ते डिफ्यूज होतात, इमल्शनमध्ये ऑइल आणि वॉटर. ओके, त्याच्यामध्ये सेपरेशन किंवा एकाच साईडला ऑइल जाऊ शकतं, एका साईडला वॉटर जास्त येऊ शकतं. ओके, तर अशा कंडिशनचं जे आहे त्याला आपण डिफ्युजिबल मेडिकामेंट असं म्हणतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3. 82 पायरोजन इज ए. पायरोजन काय आहे, ऑप्शन 1 इंडोटॉक्सिन, ऑप्शन 3 एक्झोटॉक्सिन, ऑप्शन 3 suspension of microbe, option 4 none of the above. So pyrogens, they are endotoxins. Pyrogens means these are substances which increases the body temperature, ज्याच्यामुळे ताप येते त्याला आपण पायरोजन असं म्हणतो. ओके, त्याच्यामध्ये ऑप्शन 1 इंडोटॉक्सिन इज द राईट वन. जे बॅक्टेरिया आहेत जेव्हा स्ट्रेस कंडिशनमध्ये बॅक्टेरियल सेल वॉलमधनं हे इंडोटॉक्सिन्स तयार होतात. ओके, सो दे आर हायली डेंजरस. ओके, दे कॅनॉट बी डिस्ट्रॉयड इझिली, एवढे इझिली ते डिस्ट्रॉय होत नाहीत इंडोटॉक्सिन्स. ओके, सो दे इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर, दे मे कॉज द फिवर. ओके, 63 कोकेन इज रिअरली यूज ड्यू टू इट्स. कोकेन जे आहे, आता कोकेन जसं मॉर्फिन, हिरोईन, कोडीन आहे तसं कोकेन हे नार्कोटिक सबस्टन्स आहे. ओके, सो ॲक्च्युली इट इज अ CNS स्टिम्युलंट. ओके, ब्रेनला स्टिम्युलेट करतो. इट प्रोड्युसेस हॅल्युसिनेशन्स, इट हॅविंग द सायको ॲक्टिव्ह इफेक्ट्स. Okay, it produces the euphoria, that is excessive happiness. Okay, so it is a drug. Actually it is abused drug. Okay, we can say it as a recreational drug. Okay, so correct option 1 here is toxicity. आपण कशामुळे ते रेअरली यूज करतो, एक ऑप्शन 1 टॉक्सिसिटी, ऑप्शन 2 इरिटंट ॲक्शन, ऑप्शन 3 टॉक्सिसिटी अँड ॲडिक्शन, ऑप्शन 4 इनकॉम्पॅटेबिलिटी. सो करेक्ट आन्सर इट इज ऑप्शन 3, दॅट इज टॉक्सिसिटी अँड ॲडिक्शन. ओके, व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात होते कोकेनमध्ये. कोकेन हे खूप महाग आहे. ओके, करोडोमध्ये कोकेनची प्राईस असते. आणि जसं मॉर्फिन आहे, मॉर्फिन जसं ॲडिक्टिव्ह आहे तसं कोकेन पण ॲडिक्टिव्ह आहे, बिकॉज इट इज अ CNS स्टिम्युलंट. ओके, अँड इट प्रोड्युसेस द सायको ॲक्टिव्ह इफेक्ट. ज्या ड्रग सायको ॲक्टिव्ह इफेक्ट प्रोड्यूस करतात त्या जनरली ॲडिक्शनमध्ये यूज केले जातात किंवा त्याच्यामुळे ॲडिक्शन प्रोड्यूस होऊ शकतं. Okay, so correct answer is option 3 cocaine. It is rarely used because of toxicity and the addiction. Okay, so cocaine is obtained from the plant leaves of Erythroxylum coca. Then 64 insulin is not given orally as. Okay, so this is again my favorite question. Okay, so this is very logical question. Insulin आपण orally का देत नाही. जनरली इन्सुलिन हे हायपोडर्मिक रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशननं दिलं जातं, म्हणजे त्वचेच्या खाली इन्सुलिन दिलं जातं. ओके, हायपोडर्मिक सिरिंज इज यूज्ड. ओके, सो वाय नॉट इट इज गिवन ओरली. ओके, ऑप्शन 1 इट इज लेस ॲक्टिव्ह, ऑप्शन 2 इट इज नॉट कन्व्हिनियंट टू टेक ओरली, ऑप्शन 3 इट इज हायड्रोलाइज्ड बाय द प्रोटियोलायटिक एन्झाइम्स, ऑप्शन 4 none of the above. So correct answer, insulin is not given orally because it is hydrolyzed by the proteolytic enzymes. Okay, so it is get degraded in the acidic environment of the stomach. Stomachच्या acidic environment मध्ये डिग्रेड होते. केमिकली इन्सुलिन इट कंटेन द 51 अमायनो ॲसिड, त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड प्रेझेंट आहेत. ओके, सो अमायनो ॲसिड कॅन बी गेट ब्रेक डाऊन व्हेरी इझिली. ओके, बाय मीन्स ऑफ स्टमक ॲसिड अँड द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ स्टमक. ओके, ऑर इन द ओरल म्युकस आल्सो. ओके, की बॉडीमध्ये जर आपण ओरली घेण्याचा प्रयत्न केला ते पूर्णपणे डिग्रेड होऊन जाऊ शकतो. ते अमायनो ॲसिड आहेत त्याच्यामध्ये. इट इज पेप्टाइड इन नेचर, प्रोटीन इन नेचर, सो इट कॅन बी डिग्रेडेड इझिली. सो it is not given by the oral route. Question number 65 Hetrazine is a common brand name for. Okay, Hetrazine हे कोणत्या ड्रगसाठी ब्रँड नेम आहे. ओके, डायथिल कार्बामेझिन, ऑप्शन 2 पायप्रॅझिन, ऑप्शन 3 मेबेंडाझोल, ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. सो करेक्ट आन्सर, Hetrazine is the brand name which contain diethyl carbamazine. Okay, so it is used as an anti-helminthic drug. Okay, anti-parasitic drug. So it is present in the tablet form. Diethyl carbamazine, it is generally given along with mebendazole. Okay, 86 oily injection is preferably given by. ऑइली इंजेक्शन कुठल्या रूटने दिलं जातं. सो दिस इज अगेन FAQ, ज्याला आपण फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणतो, की जो वारंवार
खूप सारा वेळेस विचारलेला आहे. ओके, सो ऑइली इंजेक्शन इज प्रिफरली गिवन बाय ऑप्शन 1 सबक्युटेनियस रूट, ऑप्शन 2 इंट्रामस्क्युलर रूट, ऑप्शन 3 इंट्राव्हेनस रूट, ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. सो ऑइल इंजेक्शन जनरली गिवन बाय द इंट्रामस्क्युलर रूट. ऑइल इंजेक्शन हे आपण व्हेन किंवा आर्टरीमधनं देऊ शकत नाही. ओके, दे आर गिवन बाय द इंट्रामस्क्युलर रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. 87 टायफॉइड फीवर इज कॉज्ड बाय. टायफॉइड कशामुळे होतो? ओके, सो टायफॉइड इज व्हेरी difficult disease. Okay, there is a increase in body temperature, high body temperature. Okay, then there is a pain in the abdomen, particularly in the intestine. There is a little bit intestine inflammation is there. Okay, so typhoid fever is caused by option 1 Salmonella typhi, option 2 Staphylococcus aureus, option 3 Streptococcus viridans, option 4 Streptococcus faecalis. Okay, so correct answer, it is typhoid is the fever, it is caused by the Salmonella typhi. टेट्रासायक्लिन ॲक्ट बाय. टेट्रासायक्लिनचा मेकॅनिझम काय? दिस इज क्वेश्चन ऑन द चॅप्टर अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक चॅप्टरचा क्वेश्चन आहे. सो अँटीबायोटिक्स इट इज अंडर द फार्माकॉलॉजी ॲज वेल ॲज द मेडिसिनल केमिस्ट्री, दोन्हीकडे पण हा चॅप्टर आलेला असतो. ओके, सो सिम्पल क्वेश्चन आहे, मेकॅनिझमवर आधारित क्वेश्चन आहे. टेट्रासायक्लिन ॲक्ट बाय ऑप्शन 1 इनिबिटिंग द प्रोटीन सिंथेसिस, ऑप्शन 2 इंटरफिरिंग द सेल वॉल सिंथेसिस, ऑप्शन 3 अल्टरिंग द परमिएबिलिटी इफ सेल मेम्ब्रेन ऑफ द ऑर्गॅनिझम, अँड ऑप्शन 4 ऑल ऑफ द अबोव. टेट्रासायक्लिन ते जनरली काय करतात? प्रोटीन सिंथेसिस इनिबिटिंग करतात. ओके, सो इट ॲक्ट बाय इनिबिटिंग द प्रोटीन सिंथेसिस. ओके, दुसरा जो ऑप्शन आहे इंटरफिअरिंग इन द सेल वॉल सिंथेसिस. सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करणारे ड्रग कुठले आहेत? पेनिसिलिन, सेफॅलोस्पोरिन्स. ओके, बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स दे इनिबिट द सेल वॉल सिंथेसिस. अँड अल्टरिंग द परमिएबिलिटी इन द सेल मेम्ब्रेन ऑफ ऑर्गॅनिझम. ओके, तर परमिएबिलिटी चेंज करणारे ड्रग कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये अँटीफंगल अँटीबायोटिक्स ओके जे आहेत ते परमिएबिलिटी चेंज करतात. ओके, सो टेट्रासायक्लिन इज ॲक्ट बाय इनिबिटिंग द प्रोटीन सिंथेसिस, ऑप्शन 1 इज राईट. देन 89 कॉमन साईड इफेक्ट ऑफ मॉर्फिन इज. मॉर्फिनचा कॉमन साईड इफेक्ट काय आहे? ऑप्शन 1 ॲलर्जी, ऑप्शन 2 सिरोसिस ऑफ लिव्हर, ऑप्शन 3 कॉन्स्टिपेशन, ऑप्शन 4 व्हिसरल पेन. ओके, सो कॉमन साईड इफेक्ट ऑफ मॉर्फिन इज अ कॉन्स्टिपेशन. मॉर्फिनमुळे काय होतं? कॉन्स्टिपेशन होतं. ज्या मोमेंट आहेत इंटेस्टाईनच्या ओके त्या डिक्रीज होतात. इट रिझल्ट्स इन टू स्ट्रॉंग कॉन्स्टिपेशन. ओके, तर लिव्हर सिरोसिस कशामुळे होतं? जनरली अल्कोहोलमुळे होतं. ऑप्शन 2 जो आहे सिरोसिस ऑफ लिव्हर, जनरली इट इज ड्यू टू एक्सेसिव्ह कन्झम्पशन फॉर मेनी इयर्स ऑफ अल्कोहोल. इट रिझल्ट्स इन टू द लिव्हर सिरोसिस. Okay, damage to the liver. And allergy is generally due to the pollen grains present in the environment. Okay, common cold the example of allergy. Okay, so correct answer of this question, common side effect of morphine is a constipation. 90 which drug is useful in anaphylaxis. Anaphylaxis मध्ये म्हणजे सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन. ॲनाफायलिसिस म्हणजे काय? एक सिव्हिअर बॉडीची जी ॲलर्जिक रिॲक्शन आहे, सिव्हिअर खूप जास्त प्रमाणात. ओके, ॲक्यूट ॲलर्जिक रिॲक्शन दॅट इज ॲनाफायलिसिस. तर ॲनाफायलिसिसच्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय यूज करतो ॲनाफायलिटिक शॉकमध्ये? ऑप्शन 1 इपिनेफ्रिन, ऑप्शन 2 ॲट्रोपिन, ऑप्शन 3 मेपायरामाइन, ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. ओके, सो जनरली इपिनेफ्रिनलाच आपण ॲड्रेनालिन असं म्हणतो. सो ॲड्रेनालिन इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ ॲनाफायलिसिस. 91 फोटोथेरपी इज यूज टू ट्रीट न्यूबॉर्न्स विथ हायपर बिलिरुबिनेमिया, ऑप्शन 2 अझोटेमिया, ऑप्शन 3 हायपोग्लायसेमिया, ऑप्शन 4 प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. फोटोथेरपी यूज टू ट्रीट न्यूबॉर्न्स विथ. ओके, फोटोथेरपी जनरली दिली जाते की ज्या न्यूबॉर्न्सला कावीळ झालेला आहे. कावीळ म्हणजे आपण त्याला जॉन्डिस म्हणतो. ओके, जॉन्डिसमध्ये बिलिरुबिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते इन्क्रीज झालेलं असतं. ओके, बिलिरुबिन इज प्रोड्युस्ड बाय द लिव्हर. ओके, सो फोटोथेरपी इज यूज टू ट्रीट द न्यूबॉर्न्स विथ ऑप्शन 1 हायपर बिलिरुबिनेमिया. ओके, ज्याच्यामध्ये बिलिरुबिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी फोटोथेरपी दिली जाते. ओके, फोटोथेरपी दिल्यानंतर ॲटोमॅटिकली बिलिरुबिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डिक्रीज होतं. 92 अर्गॉट इज. ऑप्शन 1 फ्रूट, ऑप्शन 2 सीड, ऑप्शन 3 फंगस, ऑप्शन 4 रे प्लांट. ओके, अर्गॉट ग्रोज ऑन रे प्लांट. हा क्वेश्चन फार्माकोग्नोसी सब्जेक्टचा आहे. ओके, सो अर्गॉट ग्रोज ऑन द रे प्लांट. रे प्लांटवर अर्गॉट वाढते, पण ही अर्गॉट हे प्लांट नाही, लक्षात ठेवा. इट इज अ फंगस. ओके, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द फंगस. इट ग्रोथ ऑन द प्लांट, रे प्लांट. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम क्लॅव्हिसेप्स पर्पुरिया.
Okay, that is a biological source of ergot. So option right answer here, ergot is a fungus, not a plant. 93 botanical source of digoxin is option 1 Digitalis purpurea, option 3 Claviceps purpurea, option 2 Claviceps purpurea, option 3 Digitalis lanata, option 4 Lanata camera. Okay, so digoxinचं जर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, digitoxin is different, digoxin is different. So digoxin is only present in Digitalis lanata. Okay, you can find answer of this question in GKP, गोखले पुरोहित कोकाटे फार्माकोलॉजी ह्या बुकमध्ये तुम्हाला याचं क्लिअरली आन्सर भेटेल. डिजिटॅलिस लॅनाटामध्ये डिकॉक्सिन प्रेझेंट आहे, डिजिटॅलिस पर्पुरियामध्ये प्रेझेंट नाही. डिजिटॅलिस पर्पुरिया म्हणजे फॉक्स ग्लो कॉमन नेम, आणि डिजिटॅलिस लॅनाटा म्हणजे उल्ली फॉक्स ग्लो. ओके, सो डिजिटॅलिस लॅनाटा कंटेन द डिकॉक्सिन विच इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. ओके, और कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, और इट इज ऑल्सो यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ कार्डियक अरिथमियाज. ओके, सो करेक्ट आन्सर इज डिजिटॅलिस लॅनाटा. Shellac is used as option 1 subcoating agent for sugar coating, option 2 enteric coating agent, option 3 film coating agent, option 4 polishing agent. Okay, so shellac, it is obtained from one insect. Okay, Lacifera lecca, belong to family Coccidae. Okay, it is obtained from the insect Lacifera lecca. Shellac जे आहे ते कशासाठी आपण यूज करतो? So it is used as subcoating agent for sugar coating. Okay, so as far as my knowledge, okay, I have searched for this in details. Okay, so shellac, it is used for subcoating agent in sugar coating. Subcoating, शुगर कोटिंग मध्ये पण त्याला यूज करतो, इंटरिक कोटिंग मध्ये पण त्याला यूज करतो, फिल्म कोटिंग मध्ये पण यूज केला जातो. आता हा पॉलिमर आहे. ओके, इट इज यूज्ड इन द फॉर्म्युलेशन. ओके, सो देर आर मेनी युजेस ऑफ सिंगल पॉलिमर. एका पॉलिमरचे खूप सारे युजेस असतात, आपण त्याला भरपूर ठिकाणी यूज करू शकतो. सब कोटिंगला यूज करू शकतो, इंटरनल कोटिंगला यूज करू शकतो, इंटरिक कोटिंगला किंवा फिल्म कोटिंग म्हणून आपण त्याला यूज करू शकतो. ओके, हे तिन्ही जे आहेत तिन्ही प्रकारे आपण त्याला यूज करतो. त्यामुळे शेलॅकचं जे एक्झॅक्ट आन्सर आहे तर ॲक्च्युली आपण असं म्हणू शकतो की तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. सब कोटिंग पण यूज करतो आपण शुगर कोटिंगमध्ये, इंटरिक कोटिंग आणि फिल्म कोटिंग पण. ओके, सो ॲक्च्युली देर इज नो प्रिसाइज आन्सर. याचं एक्झॅक्टली एक उत्तर आपण सांगू शकत नाही, कारण पॉलिमरचे खूप सारे युजेस आहेत. आपण वेगवेगळ्या कोटिंगसाठी एक सिंगल पॉलिमर यूज करू शकतो. ओके, 95 व्हिटॅमिन डी इज युजफुल फॉर. व्हिटॅमिन डी कशासाठी आपण यूज करतो? ऑप्शन 1 नाईट ब्लाइंडनेस, ऑप्शन 2 ब्लिडिंग, option 3 beriberi, option 4 ricket. So vitamin D is used in treatment of ricket. Okay, what is ricket? It is a weakening of bones. Okay, in children's, लहान मुलामध्ये बोन्स जे आहेत हाडकांमध्ये कमकुवतपणा येतो. ओके, weakening of the bones, that is ricket. And in case of adult, when there is a weakening of bones, ओके, अडल्ट्समध्ये जर बोन वीक झाले तर त्याला आपण ऑस्टिओमॅलासिया असं म्हणतो. ओके, ऑस्टिओमॅलासिया. सो व्हिटॅमिन डी यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ रिकेट. नाईट ब्लाइंडनेस कशामुळे होते? अजीवनसत्वाच्या कमीमुळे, व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. ओके, ब्लिडिंग ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी. ओके, बेरी इज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन B1, दॅट इज थायमिन. ओके, 96 deficiency of ascorbic acid leads to option 1 diabetes, option 2 scurvy, option 3 anemia, option 4 night blindness. ओके, ascorbic acid that is vitamin C त्या डेफिशियन्सीमुळे काय होतं? स्कर्वी होते. ऑप्शन 2 that is scurvy. ओके, bleeding from the gums. 97 the term biochemistry was introduced by option 1 William Crabb, option 2 Haworth, option 3 Carl Newberg, option 4 Pauling. Okay, so William Crabb, that is related to Krebs cycle. Haworth, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एक नॉमेनक्लेचरमध्ये हावर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला असतो, ते हावर्थ सायंटिस्ट हे वेगळेत. ओके, सो बायोकेमिस्ट्री टर्म वॉज कॉइन्ड बाय द सायंटिस्ट कार्ल न्यूबर्ग. देन पॉलिंग, लिनस पॉलिंग इज अ व्हेरी ग्रेट सायंटिस्ट, नोबेल विनर. ओके, सो Linus Pauling's contribution is different. Okay, so term biochemistry was coined by Carl Newberg. 98 BCG, Bacillus calmette-guerin vaccine is used to treat. BCG आपण कशासाठी यूज करतो? ऑप्शन 1 tuberculosis, ऑप्शन 2 cholera, ऑप्शन 3 smallpox, ऑप्शन 4 none of the above. ओके, BCG आपण जनरली BCG आहे तो स्पेसिफिकली ट्युबरक्युलोसिससाठी यूज केला जातो. ओके, दॅट इज TB, क्षयरोग ज्याला आपण म्हणतो. दुसरा आहे तो कॉलरा. कॉलरा दूषित पाणी आणि अन्नामुळे कॉलरा होतो, त्याच्यामध्ये डायरिया, डिसेंट्री, ओके, फिवर.
देज आर द सिम्टम्स. स्मॉल पॉक्स म्हणजे त्याला आपण देवी रोग म्हणतो. ओके, सो देवी इज कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम आवर कंट्री. ओके, आपल्या देशामधनं कम्प्लिटली देवी रोग नाहीसा झालेला आहे. ओके, सो देवीमध्ये काय होतं, चेहऱ्यावर त्वचेवर असे थिक डॉट्स येतात ज्याच्यामध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असते. ओके, सो दॅट स्मॉल पॉक्स इज कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम द इंडिया. ओके, so correct answer BCG vaccine is used to prevent the tuberculosis. 99 bacteriophages are usually option 1 bacteria, do not confuse. bacteriophages म्हणजे लगेच एखादा बॅक्टेरिया म्हणून टिक करू शकतो, ते चुकीचं आहे. bacteriophages are usually viruses. bacteriophages म्हणजे बॅक्टेरिया नाही, bacteriophages म्हणजे व्हायरस, लक्षात ठेवा. ओके, सो व्हायरस इज द करेक्ट आन्सर. अँड लास्ट क्वेश्चन, स्किन कंटेन. ओके, स्किनमध्ये काय प्रेझेंट असते? ओके, ऑप्शन 1 नॉन कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम, कुठल्या सेल्स प्रेझेंट असतात हे विचारले. ऑप्शन 2 कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. ऑप्शन 3 ट्रान्झिशनल इपिथेलियम. ऑप्शन 4 नन ऑफ द अबोव. सो स्किन कंटेन द कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्किन कशापासून बनलेले असते? कॅरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम सेल्स. ओके, सो थँक्यू फॉर स्पेंडिंग युअर व्हॅल्युएबल टाईम अँड बेस्ट विशेस फॉर अपकमिंग एक्झाम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू वन्स अगेन.